खामगाव शहराजवळील वाडी गावात सिलेंडर स्फोटाची गंभीर घटना समोर आली आहे. बंद असलेल्या एका हॉटेलमध्ये 2 कमर्शियल सिलेंडरचा स्फोट झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या घटनेनंतर टेलर व्यावसायिक अशोक अणोकार आणि एक 20 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार 17 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजेच्या दरम्यान वाडी गावातील बंद असलेल्या आर्या हॉटेलमध्ये अचानक एकामागोमाग एक 2 कमर्शियल सिलेंडरचा स्फोट झाला. त्यानंतर आग लागल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. हॉटेलच्या वरच्या मजल्यावर काही विद्यार्थिनी भाड्याने राहत असल्याची माहिती आहे. स्फोटाचा मोठा आवाज आणि लागलेली आग पाहून तेथील विद्यार्थिनींमध्ये घबराट पसरली. यावेळी एका 20 वर्षीय विद्यार्थिनीने जीव वाचवण्यासाठी वरून उडी घेतल्याचे सांगितले जात आहे. यात ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच हॉटेलच्या शेजारील टेलर व्यावसायिक अशोक अणोकार वय 70 वर्षे हे देखील आगीत भाजल्याने गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या स्फोटात हॉटेलसमोर उभी असलेली एक नवीन दुचाकी जळून नुकसान झालेले आहे. घटनेची माहिती मिळताच नगर परिषद, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तसेच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून अधिकृत तपासानंतरच संपूर्ण माहिती समोर येणार आहे. अशाच ताज्या आणि स्थानिक बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.